जिथून ब्रह्माजी पासून मरीची पासून कश्यपापासून नाही का मनु, जिथून जी सृष्टी निर्माण झाली ती मानधाता, अंबरीश, त्रिशूल नाही का, हरिश्चंद्र, त्रिशंकू अशी जी त्यांची पिढी आलेली आहे, सगर, अशुमंजस, अंशुमन, दिलीप आणि भगीरथ ही रामाची वंशावळी आहे. भरपूर आता ते सांगत बसलं तुम्हाला तर आपली कथा बाजूला राहील. मेन सांगितलं मी तुम्हाला. अज त्याच्यानंतर मग अज आले. कुठून? भगीरथच्या नंतर अज आले. त्यांच्यानंतर मग दशरथ आला, नंतर राम आला, राम नंतर मग नाही का पुढची पिढी लवकुश आली. असं ते समोर आलेले अजूनही वंशज आहेत त्यांचे. तर झालं काय, जे सगळ ची मुलं होते 60,000 मुलं होते सगळला, आणि त्यांना एक क्षत्रिय राज्य करायचं होतं म्हणून त्यांनी अश्वमेघ यज्ञ करण्याचं ठरवलं. अश्वमेघ यज्ञ म्हणजे अश्व जो सोडला, ज्याने कोणी पकडला का त्याच्यावर स्वारी करायचे, त्याला पराजय करून विजयी घोषित व्हायचं. आता इंद्राला असं वाटलं, आपण जर समजा याचा हा जो कर्दमाचा मुलगा आहे नाही तर का कर्दम आणि देवभूती, हिचा जो मुलगा आहे कपिल मुनी, हा घनघोर तपश्चर्या करून राहिला. कपिल मुनी 24 अवतारापैकी एक अवतार आहे भगवंताचा. तर घनघोर तपश्चर्या करत असताना इंद्राला असं वाटलं, हा तपश्चर्या आपलं स्वर्ग घेण्यासाठी करत आहे, तर म्हणून यानं व्यत्यय आणला. त्यामध्ये कोणता? हा जो घोडा सोडला होता दिलीपच्या आपलं सगरच्या मुलांनी हा घोडा इंद्रानं पकडला आणि कपिल मुनीच्या कुटियाजवळ आणून बांधला. मग घोडा कुठे गेला बघत होते ते सर्व 60,000 मुलं त्यांचे. आता कुठे गेला शोध गेला, कोण पकडला, पाहता कुठं दिसला. गंगा कशी आली ते सांगतोय ना तुम्हाला. भगीरथानं गंगा आणली ना. हे गंगा कशी आली ही तुम्हाला सांगतोय, समजेल कशी आली गंगा. तर तो त्यांच्या कुटियाशी बांधून असल्यामुळं यांना दिसला. जसंही दिसला तसे सर्वचे सर्व भाऊ आले आणि कपिल मुनीला आवाज दिला, हे कपिल मुनी. आता हे ध्यानस्थ होते दादा. हे काही नाही, एक जण आला त्यानं लात मारली, कपिल मुनीला पाडलं. जसंही कपिल मुनीला खाली पाडल्याबरोबर कपिल मुनीच्या डोळ्यातून तेज धारा अग्नीच्या निघाल्या. जेवढे होते तेवढे खाक झाले. 60,000 मुलं खाक झाले पूर्ण. आणि मग त्यांचा दोष नसताना असं म्हणत होते, त्यांचा दोष एक होता का ते लात मारली कोणाला? कपिल मुनीला. मग त्याची परम गती होण्यासाठी ते 60,000 मुलं आपले यांना सद्गती मिळण्यासाठी जोपर्यंत गंगेमध्ये ती विभूती विसर्जित होत नाही
तोपर्यंत ते तिच्यातून मुक्त होत नव्हते. म्हणून सगरनं सुद्धा काही हजार वर्ष तपश्चर्या केली पण गंगा अवतरित नाही झाली. आणि त्यानंतर त्यानंतर सगर गेला, अशुमंजस त्याने केली तरी गंगा अवतरित झाली नाही. शिवजीची, कोणाची? शिवजीची तपश्चर्या केली. त्यानंतर अंशुमने गेला, अंशुमनने भरपूर तपश्चर्या केली परंतु तरी फलास आली नाही. त्यानंतर भगीरथ आला. भगीरथानं एका, आता आहे का झाकी म्हणून आहे का भगीरथाची? द्याना एखादा पाठवून असं. आपल्याला तुम्ही गेला चार ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एका कमंडलू द्या, कमंडलू ठेवा आणि असे हात करून पायावर करा, एका पायावर करा. हा. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
असा भगीरथानं एवढी तपश्चर्या केली. यांच्या पूर्वजांचं पुण्य होतं सगर पासून, म्हणून प्रत्येकानं शिवजीची पूजा अर्चा आणि तप करून 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 ज्या वेळेस भगीरथाचा जन्म झाला, भगीरथानं एवढी तपश्चर्या केली का ती फलास आली. शिवजी आहेत का? शिवजीला पाठवा आणखी होऊ द्या. ओम नमः शिवाय स्वालीला आवाजामध्ये नमः शिवाय. अशी एवढी तपश्चर्या केली. भगीरथा सारखी तपश्चर्या कोणीच आजपर्यंत केली नाही. काय कारण होतं? कशासाठी केली? काय कारण होतं? आपले पूर्वज काय होण्यासाठी, त्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी एवढी तपश्चर्या केली. आम्ही आमच्या सुताचा उद्धार करत नाही तर गेलेले पुढचे काय करणार आहोत? त्यांना कळलं होतं जोपर्यंत मागचे उद्धार होत नाही तोपर्यंत पुढच्यांचा उद्धार नाही. जोपर्यंत मागच्याचा उद्धार होत नाही तर मागचे पुढच्याचा उद्धार होऊ देत नाही. म्हणून पितृदोष म्हणतो ना. मग त्यासाठी नागबली नारायण बली करायला कुठे जायचंय? त्र्यंबकेश्वर होय, तिकडे कर 25,000 खर्च. ते ब्राह्मण कसं राहतात? मग ब्राह्मण येऊ द्या 25,000. ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकम यजामहे नाही का, सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेवदनम मृत्युर्मोक्षे यमाहामृतात्. येऊ द्या 25,000. तसं नाही होत. घातल्या पाण्याला गंगा नसते वाहत. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागते
काही त्या ब्राह्मणांना काही घेणं देणं नाही तुमचे पूर्व उद्धार का नाल्यात जावं का नदीत जावं का स्वर्गात जावं काही घेणं देणं नाही त्यांना. अरे आपण हा आपला विचार करत नाही उद्धारण्याचा तर दुसऱ्याचा काय करायचा. ज्याच्या घरामध्ये गाय जर कसायला विकली ना समोरच्या येणाऱ्या पिढ्या 21 लिहून घ्या शास्त्र सांगतं. ज्याच्या घरची गाय जर कसायला गेली असेल तर त्याच्या येणाऱ्या 21 पिढ्या ह्या नरकामध्ये जातात. बैल असो का गाय असो शिवजीचं आगमन झालेलं आहे. शिवजीनं वर दिलेला आहे समोर येतो. शिवजी म्हणता वस काय मागायचंय तुला मागा. तुम्हाला काय मागायचं आहे मागा मागा. आता मागून घ्या सर्वच भेटते. मागा 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 ना निसर्गोच मागा. आता संधी आहे तुम्हाला. संधीचं सोनं करून घ्या. जे काही मागायचं आहे ते मागा. आता मागून घ्या. प्रत्येक साक्षात आहे. तुमची शंका आहे का काही शिवजी नाहीत म्हणून मागा ना. मग मागितलं त्यांची इच्छा आहे ते शिवजीला म्हणतात हे शिवजी मला काहीच नाही माझ्यासाठी काहीच नाही परंतु माझे पूर्वज हे नरकामध्ये गेलेले आहेत. त्यांचा उद्धार होण्यासाठी गंगा अवतरित होणं महत्वाचं आहे. म्हणून मला गंगा अवतरित झाली पाहिजे भूतलावर. हा आशीर्वाद द्या द्या आशीर्वाद. तथा असतो. बसा आता इकडे. तुम्ही इकडे बसा थोडा वेळ बसा. तर आशीर्वाद दिला. मग 1 महिना झाला 2 महिने झाले 3 महिने झाले गंगा याचं कामच नाही. गंगा कुठं आहे. गंगा मला सांगा निर्माण कशी झाली. तुम्ही भागवत ऐकता ना. हा तुमच्या गावामध्ये भागवत होत नाहीत का. भागवत नाही होत. आम्ही मला वाटते कालच ते हिशोब केला होता. हा परवा होय किती झाले होते 50च्या वर झाले होते. कमाल आहे बाबा. आता एवढे भागवत होऊन जर आपल्या कानात नसतील पडले मरावं तुमच्या पोटी जन्म घ्यावा. नाही का. गंगा अवतरित. आता हे भागवतकाराची चूक म्हणाव का ऐकणाऱ्याची चूक म्हणाव. भागवतकारांना सांगितलंच नाही का गंगा कशी अवतरित झाली. नाही नाही का. बरं त्यांनी नसन सांगितलं मी सांगतो बाबा. त्याच्यासाठी आलो मी सांगण्यासाठी आलो. जे जे महाराजांच्या कथेतून सुटलं असं ते सांगण्यासाठी आलो. गंगा ही अवतरित कशी झाली कुठं गेली कुठून आली कोणाकडे विस्थापित झाली कुठे जात होती ज्यानं स्थित केलं तो कोण होय. या प्रश्नाचे सर्व उत्तर आपल्याकडे मिळतील तुम्हाला. जे जे आपणाशी ठावे ते लोकाशी सांगावे. शहाणे करुणी सोडावे सकळ जन
पण भलतेच प्रश्न विचारतात लोक. शास्त्रार्थ राहिलं भलतेच विचारतात. काही लोक तर असे, मला हिंगण घातला एका जणांनी म्हटलं, महाराज म्हणे आम्ही म्हणे सर्वजण उभे राहतो आरतीले, तुम्ही काऊन नाही उभे राहत म्हणे. आता काय सांगू त्याला, ह्या व्यासपीठावरून का उभे राहत नाही. आता त्याला बिचारायला माहित नसेल म्हणून त्याला विचारलं. ह्या म्हटलं असे प्रश्न विचारायचे का उभे राहत नाही. म्हटलं हे व्यासपीठ कोणाचं आहे, ज्यानं हा ग्रंथ निर्मिती केली त्याचा अधिपती आहे हा. आणि सर्व जो या ठिकाणाहून सांगतोय तो इथं उभा राहत नसतो, उभी तुम्हाला राहावं लागतं. कारण हे व्यासाची गादी आहे, साधारण गादी नाही. साधारण लोकांसाठी साधारण गादी असतं, ही साधारण गादी नाही. व्यासपीठ कोणालाही प्राप्त होत नाही. त्यानं बसूनच, तुम्ही बसून माझा आल्यानंतर सत्कार करता बरोबर, मग मी उठून तुमचा सत्कार करू का, उलट नवीन का. म्हणजे वहिनीचं पाणी नाही का खाली येत, खालून वहिनीवर कसं जाणार आहे, तसं नाही होत ना. म्हणजे वहिनीचं पाणी आल्यावर गेलं, बापाचं लग्न पुराण झालं असं पुराण केलं असं होईन ते, असं नसते. हे व्यास पीठावरची जागा आहे, हे एवढं स्थान आहे मोठं. व्यास मुनी म्हणजे 24 अवतारापैकी भगवान विष्णूचा अवतार आहे. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. तर गंगा का अवतरित झाली सांगतोय तुम्हाला. बलिराजानं ज्या वेळेस सत्र मांडलं होतं इंद्रप्रस्थ काबीज करण्यासाठी, त्यावेळेस बलिराजानं सत्र मांडलं होतं. वामन अवतार अदितीच्या पोटी निर्माण झाला. त्याचं सर्व नाही का जे आहे ते नष्ट करण्यासाठी भगवंतानं अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर बलिराजाचा 100वा यज्ञ चालू होता. त्या यज्ञामध्ये गेल्यानंतर याचक बनून गेला, बटू रूप धारण केलं. भागवतात जावं लागलं तुमच्यासाठी. भागवतकाराचं ऐकलं असतं तर मला भागवतामध्ये जायची गरज पडली नसती. तुम्ही मला भागवतात पाठवून राहिले. मग बलिराजानं सत्र मांडलं, तिथं 100वा यज्ञ चालू होता नाही का. आणि त्या यज्ञाला भंग करण्यासाठी बटू अवतार धारण केला, तो वामन अवतार रूपानं. वामन अवतार सुद्धा एक मुख्य 10 अवतारापैकी एक अवतार आहे. अंशांश अवतार म्हणतात त्याला. आणि ते मागण्यासाठी जात असताना जे विंध्यावली रत्नावलीची आई, आणि रत्नावली ही बळीराजाची मुलगी, हिनं त्याला पाहिलं. इच्छा झाली काश एवढा सुंदर मुलगा छोटासा मी कळेवर घेतला असता तर दूध पाजलं असतं कळेवर घेऊन. आणि असं झालं. त्यांनी तथास्तु म्हटलं, तुमची इच्छा पूर्ण होईल. मग कशासाठी आलात तुम्ही. त्यांनी म्हटलं मला 3 पग जमीन पाहिजे फक्त. मग चला ना माझ्या बाबाला एवढंच, चला माझ्या कळेवर बसा. ते म्हणतात कुठं जायचं जर असं मागण्यासाठी कोण्या वाहनात जायची गरज नाही, पायदळ जावं लागतं. पायदळ गेले आणि तिथे द्वारपाल होते. द्वारपालांना सांगितलं का अमक्यासाठी याचक आलेले आहे. आणि याचक आल्यानंतर बलिराजाला कळलं. बलिराजाला सांगितलं इकडे घेऊन या. त्यांनी सांगितलं मी आत येत नाही. बलिराजा धावत आला, बघतोय बटुक रूप धारण केलेले भगवान महाविष्णू. आणि सांगितलं मागा म्हणे. काय मागायचं. काही नाही, 3 पग जमीन पाहिजे म्हणे. एवढीच. अरे हा तर बलीचा अपमान आहे. माग अर्ध राज्य पाहिजे असं तर देतो. नाही, 3 पग जमीन.
दिली म्हणे. तेवढ्यात शुक्राचार्य होम करत होता, त्याला कळलं, बघितलं, ध्यान लावलं, विष्णूच्या रूपात विष्णू आहे, पळत आला, सांगितलं, अरे हा तर विष्णू आहे, हा तुझ्याशी गद्दारी करण्यासाठी आला, हा विष्णू आहे, दगा आहे तुझ्यासाठी. परंतु बलीनं देऊन दिलं आणि कमंडलू देण्यासाठी रत्नावलीनं पुढे केलं. तिला सांगितलं, खबरदार कमंडलू जर घेशील तर ठेव खाली. का तू या कुळाची नाही, कारण तुझा विवाह झाल्यानंतर कुळ तुझं बदलते, तुला देण्याचा अधिकार नाही. मुलाला देण्याचा अधिकार असतो, पण बलिराजाला मुलगा नव्हता. मग आईनं घेतलं, आईनं दिलं रत्नावलीनं, आणि त्याच्यामध्ये एवढूस रूप धारण करून कमंडलूच्या क्षेत्रात गेला आणि पाणी का पडत नाही म्हणून टोचलं इकडून. शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये गेलं ते कुसळ. तेव्हापासून शुक्राचार्य एका डोळ्यानं भोगला. शुक्राचार्य दानाच्या आड आल्यामुळं बली शुक्राचार्याला डोळा फोडून घ्यावा लागला. कळलं का? म्हणून दानाच्या मधामध्ये यायचं नसतं. जे आपले पतिराज देत असतील 1000 रुपये दाना करिता, तुम्ही जर म्हणाल हो एवढे कशाला 500 रुपये द्या, दानाच्या आळ येणाऱ्याचा डोळा फुटल्याशिवाय राहत नाही. जसा आळ आला म्हणून दानाच्या बलीने शुक्राचा आंधळा केला. म्हणून आपण सुद्धा देत असताना दानामध्ये अडथळा आणायचा नाही, नाहीतर एक डोळा भोकणा झाल्याशी नाही, त्याचा काच बिंदूच होईल, मोती बिंदू नाही होणार. तो डोळ्यानं डबल पाऊस देणार नाही, काच बिंदू निर्माण करल. मग बघा कसं पाहतात, कुसई रोयण्याची गरज ठेवणार नाही. म्हणून दान देत असताना दानामध्ये आडवं येऊ नका. सरळ हातानं दान करा, दान करा, पुण्य करा. दान देने से धन नहीं घटता, जैसा नदी का पानी पीने से नदी का पानी कम नहीं होता, वैसे ही दान देने से धन कमी नहीं होता, धन की शुद्धि होती है. तसही
दान करत असताना तुमच्या मिळकतीमधून 10% हे दानाच्या स्वरूपामध्ये बाजूला काढून ठेवावं लागतं, तरच तुमच्या धनाची शुद्धता होते, ते तुम्हाला धन प्राप्त होते. असं आहे. हे मोठी काळजी घ्या. नाही बाकीचे यायला, पण सप्त्यासाठी जे कार्यक्रम होतात त्याच्यासाठी 10% हे सप्त्यासाठी म्हणा, धार्मिक कार्यासाठी काढून ठेवा. नाहीतर तुम्ही जर अडवणूक केली, पैसा तुमच्याजवळ भरकम आहे पण देण्याची इच्छा जर नसेल ना, तर डायबिटीस किंवा अटॅक सारख्या बिमाऱ्या तुमच्या घरामध्ये होतात. हा डहाळे महाराज इथसा ठणठणीत आहे, अजून कोणाचा एक पैसा घेतला नसेल, देणं चालू आहे, घेणं काय असते त्याला माहित नाही. आणि म्हणून आम्ही जर पैसा 1-1.5 लाख आम्हाला पगार, आणि आम्ही जर समजा धर्माचा पैसा जर खाल्ला असेल, तर देव म्हणून मूर्खा, एवढा मोठा पैसा तुला मी देऊन राहिलो आणि तू तरी परमार्थाचा पैसा खातो, अक्कल आहे का तुला? मग माझ्या घरात बिमारी घालून देईन, ते शुगरची देईन, कॅन्सरची देईन, अटॅकची देईन, मग लाखानं भरत जाते. तसा तिथं भरू शकतो आपण, पण धर्माला आपण 1000 रुपये देऊ शकत नाही. शपांत काय, धर्माच्या कार्यासाठी 1000 रुपयाची नोट देताना हात लटलट 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 कापतो ना, आणि तोच पैसा तुम्हाला दुःख देतो. मग तुमच्या घरामध्ये व्याध्या जडल्या, जे मी माझी परिस्थिती सांगतो, तिकून येत असताना 4 व्हीलर चालवत होतो, काही गुन्हा नव्हता, माझे सर्व PUC LIC सब माझं लायसन माझ्या गाडीमध्ये होतं. मी जर खोटं बोलत असेल तर विचारा, चौकदार माझ्या सोबत होते. आणि पुलगावच्या समोर निघालो, जसं निघालो तसं पोलिसांना हात दिला. मी म्हटलं आपल्याजवळ सर्वच आहे, दाखवू आपण त्याला. तो म्हणे दाखवा लायसन. काढलं भाऊ, ओरिजिनल दाखवलं, लायसन पाहिलं, PUC दाखवा म्हणे. नेमकी त्याच दिवशी काढली होती PUC, सर्वच बरोबर आहे. मग आता ते काही मिळालं नाही, पट्टा काढून नाही घातला म्हणे. मी म्हटलं कुत्रा थोडं, मी पट्टा कुत्र्याला असते, बरोबर आहे ना? थोडे भाऊ असं कसं बोलतात? म्हटलं महाराज हो, शास्त्रीय किंवा नाही का भाषेमध्ये बोलावं लागतो आम्हाला थोडस. म्हटलं पट्टा कशासाठी? तुमच्या जीवाची काळजी आम्हाला. मी म्हटलं तुमची काळजी तुम्ही घ्या, आमची जीवाची काळजी घेणारे तुम्ही कोण? तुम्ही याची काळजी करून राहिले, कधी येते कधी पाहिजे. नाही म्हणे तसे 1000 रुपये पडतील तुम्हाला, आता 500 रुपये देऊन द्या म्हणे. यायला मला मी म्हटलं तू चोर आहेस नाही का? नाही म्हणे. म्हटलं महाराज, त्याला म्हटलं साहेब तुम्हाला वाटत नसत हे म्हटलं चोरदार आहे मी, महाराज मी शिवपुराण करायला चाललो. कुठेही जसा म्हणे तुम्ही ढोड्यात जा म्हणे. काय म्हणावं त्याला म्हणे, हे प्रयागराजले म्हणे हे एवढे मोठे म्हणे लोक आम्हाला ठेवतात म्हणे. मी म्हटलं त्याच्यात 1000 लोक महाराजासाठी तुमच्याच्यानंच मेले ते लोक. काय बोलणार आहे अशा मूर्खाई सोबत? काय बोलतात? धरली 500ची नोट, फेकून दिली कुत्र्याला, कुत्र खात बसली बिस्किट नाही. हत्ती निघूनही आला इकडे. आमचं तसंच काम आहे, कुत्र्याने बिस्किट टाकून दिले. हत्ती चलता है बाजार, कुत्ते भुगते 1000 कुटले दो, जब में से बिस्किट निकालो डाल दो, खाते बैठेंगे, चलिए अपने मस्ती में. आपल्या मस्तीमध्ये आलो, तुम्हाला शिवपुराण सांगत आहोत. म्हणून म्हणतोय धर्माच्या आड येऊ नका. आम्ही तर धर्मासाठी भरपूर समर्पण केलं. आम्ही तुम्ही समर्पण करा माऊल्यांनो, स्वतःचा खर्च कमी करा, पण 5-5 रुपये 10-10 रुपये दररोजचे काढून ठेवा. कोणता भागवतकार भागवतासाठी आला असं त्याला ताज देऊन टाका. हेच तुमच्या सोबत येणार आहे. तुमची इस्टेट नाही पाहणार, कपाळाचा 1 रुपया त्या विस्तवातच राहते. काय येईल तुमच्या सोबत? कमरेचा करदोडे जाच्या तोडून टाकतात. काय सोबत येणार आहे? तेवढंच तरी येईल. तेवढ्याचे नाही तरी 1 मार्क कमी पडला तर नापास होईल. 1 मार्क कसा वाढवण हा प्रयत्न करा.
जेणेकरून एका ऐकले नर करायचे, एका ऐकले स्वर्ग. मार्काची फक्त परीक्षा नसते. 35 पडले होय इकडे ग्रेस टाकून, ग्रेस याच्यात नसते. मग 34 असं होय नरकामध्ये. मग आपल्याला 1 मार्क वाढवायचा आहे ना, अशा